सहल देवदर्शनासाठी जात आहात तर तुमच्यासाठी कमी खर्चात उत्तम भोजन देणारी, राहण्याची उत्तम व्यवस्था करणारी विश्वसनीय कंपनी म्हणजे कोल्हापुरातील उजळाईवाडी इथली ओम साईराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स. होय, कौटुंबिक प्रवास, दूध संस्था, शेतकरी सहली, ग्रामपंचायत सहली यासाठी स्विफ्ट डिझायर, इनोवा क्रिस्टा, 35 सीटर, 39 सीटर बस, 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर, 50 सीटर स्लीपर बस भाड्याने उपलब्ध आहेत. त्वरित संपर्क साधा. सुधीर घुगरे, ओम साईराम. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी समजली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक कधी होणार? नवीन संस्थांचे सभासदत्व राहणार की जाणार असे अनेक विषय चर्चेला येत असताना काहींनी गोकुळ दूध संघाची निवडणूक त्वरित घ्यावी, प्रशासक नेमू नये अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याचा आज निकाल लागला असून गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गोकुळच्या राजकीय संघर्षाला आता नवी दिशा मिळाली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. येत्या 90 दिवसाच्या आत गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून प्रशासक नियुक्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गोकुळच्या राजकीय संघर्षाला आता नवी दिशा मिळाली आहे. गोकुळ दूध संघाची 5 वर्षांची मुदत संपल्यानंतर नवीन संचालक मंडळ निवडून येईपर्यंत अधिकार कोणाकडे असावेत यावरून मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला होता. मुदत संपल्यानंतर नवीन संचालक मंडळ स्थापन होईपर्यंत धोरणात्मक निर्णय घेण्याची अधिकार दूध संघाकडेच होते. मात्र मध्यंतरी हा नियम काढून टाकण्यात आल्याने जुन्या संचालक मंडळाचे अधिकार संपुष्टात आले होते. या निर्णयाविरोधात आणि दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचालीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यावर भर दिला आहे. लोकशाही प्रक्रियेत वेळेवर निवडणूक घेणे आवश्यक आहे असे नमूद करत न्यायालयाने स्पष्ट केले की 90 दिवसाच्या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पार पडली पाहिजे. प्रशासक नियुक्तीचा मुद्दा न्यायालयाने तुर्तास उच्च न्यायालयाकडे सोपवला आहे. दूध संघावर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यामुळे प्रशासक राहणार की जुन्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार याचे भवितव्य आता उच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा 2 गटांकडून आता निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला वेग येणार असून 90 दिवसांच्या कालावधीत गोकुळच्या सत्तेचा पेच कसा सुटतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर महायुतीमधील अंतर्गत लाथाळ्या कोणाच्या फायद्यासाठी ठरणार हा प्रश्न येत्या काही दिवसात समोर येणार आहे. तोपर्यंत प्रशासक मंडळाने कारभाराच्या चाव्या हातात घेतल्या आहेत. अखेरच्या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय रद्द करावेत अशी मागणीही आता प्रशासकांच्याकडे करण्यात आली आहे.